हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग 1. सो आम्ही निघालो होतो ठाण्याला तलावपाली आणि तुळजाभवानीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. सो आम्ही पोचलो तलावपालीला. तिकीट काढले मशीन बोटमध्ये बसण्यासाठी, पण आमच्या छोटीला मी एवढं उठवलं ती की अजिबात उठत नव्हती. मशीन बोट स्टार्ट झाली, थोडासा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर खूप दिवसांनी आली, बरेच दिवस झाले मी गेली नव्हती ठाण्यात. तिथे थोडंसं शंकराचं मंदिर दिसलं, ते पण खूप छान आहे, बट मशीन बोटवाले तिथे थांबवत नाहीत. नंतर आमचा राऊंड फिनिश होत आला होता. सो आम्ही आमच्या राऊंड फिनिश झाल्यामुळे आम्ही निघालो पुढच्या मार्गाकडे आमच्या. तिथून आम्ही बाहेर पडताच माझ्या मुलाला दिसल्या त्याच्या फेवरेट गाड्या. सो त्याला गाडीत बसायचं होतं, मग म्हटलं बसा, ठीक आहे. थोडाफार राऊंड मारल्यानंतर साहेबांना यायला लागले आमच्या चक्कर. म्हटलं बस करा, उतरवा. आम्ही मग तिथून निघालो. आम्ही पुढे तुळजाभवानीच्या मंदिरात पोचलो. मंदिराचं काम खूप छान होतं, मंदिर खूप छान वाटलं. बाहेर स्टॉल लावलेले आहे, तिथे तुम्हाला ओटीचं सामान, फुलं वगैरे सगळं मिळेल. मी त्या ताईंकडून ओटी घेतली, ओटीचं सामान घेऊन पुढे निघालो. बरेच दिवस झाले मला यायचं होतं, मम्मीला पण मी बोलली होती खूप दिवस झाले जाऊया. सो आम्ही फायनली मंदिरात आज आलोच. आणि बाहेर चपला काढल्या, चपला काढून मंदिरात चाललो. त्यात माझ्या लेकराला मंदिराची घंटा, माझं लेकरू उड्या मारून मारून दमलं असेल, कारण मंदिराची घंटा वाजवायची होती, त्याचा काय हात पोचत नव्हता. मग त्याला मी उचलून घेतलं आणि मग फायनली त्याने मंदिराची घंटा वाजवली, तेव्हा तो आतमध्ये गेला. नंतर मला वाटलं खूप गर्दी असेल, बट इतकी गर्दी नव्हती. आम्ही लाईनीत पोचलो आणि लाईन पण खूप कमी होती, जस्ट 2-3 होते. मग दर्शन घेतलं. आईचं रूप खूप छान दिसत होतं, खूप प्रसन्न वाटलं. मंदिरात खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं गेल्यावर. तुळजापूरला आल्यासारखं वाटलं. मंदिरात गेल्यानंतर देवाची ओटी भरली, त्या भटजींकडे ओटी दिली, त्यांनी ओटी वगैरे ठेवली आणि मग मंदिराचा एक फेरा मारला मी. मंदिराचं काम खूप छान आहे, अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे. त्याचं कोरीव काम अतिशय छान आहे, ते पाहण्यासाठी मी एक फेरा मारला मंदिराचा. तिथून बाहेर लावलेले झुंबर देखील मला आवडले. तुम्ही नोटीस केलं असेल, झुंबर पण छानच आहेत. आय थिंक रात्रीचं मंदिर खूप छान दिसत असेल. आम्ही थोडं लवकरच गेलो होतो, कारण लवकर घरी यायचं होतं म्हणून. मग मंदिरातून निघायच्या टायमाला थोडासा फोटोशूट केला, व्हिडिओ शूट केला. फोटोशूट झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं ठाणा मार्केटमध्ये शॉपिंगला. आम्ही पोचलो ठाणा मार्केटमध्ये, शॉपिंग केली. थोडीफार शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी, कारण घरी निघालो आणि तिथून रिक्षा पकडली, कारण संध्याकाळची रिक्षा मिळत नाही. सो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.